चला लवकर प्लीज कुणाल भाऊ, खूप वेळ गेलाय. जवळजवळ इथून 38-39 मिनिटं आपली गेली आहेत मागची मॅच होऊन. समोरचा संघ केव्हाचा उन्हात उभा आहे, आपण ती रिस्पेक्ट केली पाहिजे. प्लीज विनंती आहे तुम्हाला, लवकरात लवकर दाखल व्हा. जास्तीचा वेळ खर्च झालाय. अंपायर 8-8 ओव्हरची मॅच आहे का अंपायर? ठीक आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कुठलीही वेळ आता वाया घालवू नका. रोशन भाऊ, विनंती असेल, आता मात्र वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता कुठलीही वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही सर्वांनी. दोघंही संघांना विनंती असेल, आणि साई इंडियन्स खास करून तुम्हाला सूचना असेल, कारण तुम्हाला रन चेस करायचं, बॅड लाईट होईल, त्याच्यामुळे तुम्ही वेळेचं बंधन पाळायचं आहे. चला लवकर मॅच चालू करायची आहे. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भोसे चषक, अर्थातच नामपूर नगरीची ही मानाची प्रीमियर लीग आणि तिचा आजचा हा अंतिम दिवस आपण बघतोय. अंतिम दिवसाचा महाअंतिम मुकाबला आपल्या भेटीला आलाय. अर्थातच मेगा फायनल या प्रीमियर लीगचा रंगतोय. मोसम 11 वर्सेस साई इंडियन्स या दोन संघांमध्ये. जीटीसी लाईव्हचे कॅमेरा सज्ज आहे, ट्रेकर्स क्रिकेट क्लबचं मैदान सज्ज आहे, व्यासपीठ सज्ज आहे, स्कोरर आणि पंच आणि समालोचक सज्ज आहे, प्रेक्षक सज्ज आहेत. येस, मेगा फायनलचा पहिला बॉल इथे टाकला जातोय समाधान मोरे याच्या माध्यमातून. फुलर लेंथवरचा बॉल, मेगा फायनलचा पहिलाच बॉल, पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मध्ये टोलवलाय. चेंडू धावतोय. मोहसिन अगदी डीप मध्ये जाऊन चेंडूला वेचून फेकतोय. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याची क्षेत्रक्षणाची कामगिरी तो मैदानाच्या डीप मध्ये बजावतोय. याच्यानंतरचा पुढचा बॉल इथे मात्र ओव्हर द मिड ऑन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लंब कार्पेट फक्त आणि फक्त 30 सर्कल मध्ये टॅप केला गेला, आणि त्या टॅप केल्यामुळेच 30 सर्कल मध्ये थांबतोय बॉल. शुभम चौधरी त्या बॉलला अडवतोय. फुलार लेंथवरचा बॉल सरळ मांड्यांवर जाऊन आदळतोय. ग्लान्स करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. नो बॉल दिलाय, भीमर दिलाय पंचांनी. तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्रक्षणात चूक होते. नो बॉल दिलाय, अर्थातच फ्री हिट असेल. आता पहिल्याच षटकात तिथे चुका केल्या जात आहेत. या गोलंदाजीच्या क्रमात थोड्याशा चुका झाल्यात, कारण नीरज टाटिया हा सुरुवातीचं षटक टाकायला ओळखला जातो, आणि समाधान मोरेच्या हातात बॉल दिलाय. निश्चितच त्याने चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं सुरुवातीच्या 2 बॉलवर, परंतु तिसरा बॉल इथे फुलर लेंथवर फेकलाय, आणि नो बॉल. येणारा बॉल असेल कुणाल मुत्ता यांच्यासाठी फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फक्त उंच आहे, लांब नाही. सुबोध येतोय चेंडूच्या खाली, झेल टिपेल, परंतु कुठलीही विकेट नसेल. 3 चेंडूंचा खेळ झाला, आणि 3 बॉलवर 6 धावा, अर्थातच 12च्या ऍव्हरेजने या धाव संख्या चालू आहेत. पुढचा बॉल इथे समाधान मोरे याच्या माध्यमातून टाकला जाईल पप्पू पोलाड यांच्यासाठी. बॅटची आतली कडा स्लिप मध्ये उभा असल्या क्षेत्ररक्षकाजवळ बॉल स्थिरावेल, थांबेल. बॅट पुढे घेऊन जाण्याच्या ऐवजी थांबवली गेली, आणि थांबवल्या गेल्यामुळेच इनसाइड एज लागला. बचावले फलंदाज, कारण इनसाइड एज लागून जवळजवळ 70-75% बॉल यष्ट्यांवरच आदळतो, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू आपण बघतोय, डॉट बॉल आपण बघतोय. समाधानचा पुढचा बॉल. साईड चेंज केली होती, अँगल म्हणून बाहेरच्या दिशेला टाकलेला बॉल.
बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, उल्लेखनीय गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आपल्या भेटीला येईल आता. मेगा फायनल अर्थातच मात्र चेअरअप केलं जात आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. फुलर लेंथ वरचा बॉल सरळ बाटे घेऊन काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नीरज चेंडूला वेचेल. पहिला षटक संपुष्टात येईल मेगा फायनलचा. आणि पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक इथे टाकलं जात आहे नीरज टाटिया याच्या माध्यमातून. फुलर लाईन वरचा बॉल परफेक्ट यॉर्कर. इथे गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण. देवा याच्या अगदी साध्या आणि सरळ पद्धतीनं तो अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु लूज फिल्डिंग, खूप खराब फिल्डिंग. ही खराब फिल्डिंग कुठेतरी महागात पडेल, कारण गोलंदाजानं चांगलं काम केलं होतं चांगला चेंडू टाकून, परंतु यष्टीरक्षकानं तिथे चूक केली आहे आणि त्या चुकीमुळे ते 4 धावांची शिक्षा भोगावी लागते. पहिल्याच बॉलवर चौकार. निश्चितच डबल फिगर मध्ये ही धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. पुन्हा एकदा तेज तर्रार डिलिव्हरी. फुलर लाईन वरचा बॉल. आडव्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आडव्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. असं बघायला गेलं तर आजच्या दिवसातला तिसरा सामना खेळतोय मौसम 11 हा संघ, कारण पहिला क्वालिफायर या संघाविरोधात खेळावा लागला होता. या संघाच्या विरोधात ते हारले होते. त्यानंतर क्वालिफायर 2 खेळले आणि आता मेगा फायनल. 3-3 सामन्यांसाठी शारीरिक ताकद सुद्धा तितकी लागणं एवढं शक्य नसतं, तरी देखील ते इथे प्रथम फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. एक छोटीशी चूक फिल्डिंग करत असताना या छोट्या छोट्या चुका महागात पडतील, कारण हा मेगा फायनल आहे आणि या मेगा फायनल मध्ये एक रन हा आपल्या ऑक्सिजन सारखा असतो, श्वासासारखा असतो. निश्चितच मैदानावरती पाणी आलंय. कोणाला लागत असेल पाणी तर ते घेऊन जायचंय. जार आले तिथे ऑलरेडी पाण्याचे. चला का थांबले मॅच, चला लवकर. लॉफ्ट केलाय बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात. मुस्तफा बाबजी चेंडूवर जाईल. आता मात्र चांगली फिल्डिंग. बॅट लागली आहे त्यामुळे धाव इथे प्राप्त करता येणार नाही. पप्पू पोलार्ड यांच्यासाठी नीरजचा हा पुढचा बॉल असेल. पप्पू पोलार्ड यांनी अजून खातं उघडलेलं नाहीये, अजून एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. खोलवर टाकलेला बॉल. इथे मिड ऑनचा खेळाडू शुभम चेंडूच्या दिशेला जाईल तोपर्यंत एक चोरटी धाव. एक धाव इथे महत्वाची आहे आणि हे महत्व दोघही फलंदाजांना माहिती आहे. या कारणास्तव तिथे एकही धाव ते सोडत नाहीये, कारण माहिती आहे ही मेगा फायनल आहे. मेगा फायनल मध्ये षटकार आणि चौकाराला इतकं महत्व नाहीये तितकं महत्व या सिंगल डबलला आहे, कारण सिंगल डबल हेच क्रिकेटचा खरा श्वास असतात. क्रिकेटला जिवंत ठेवायचं काम, मॅचला जिवंत ठेवायचं काम सिंगल आणि डबल करत असतात. बॉल किती राहिलेत? एक बॉल बाकी आहे. बीमार नो बॉल. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकात हा दुसरा बीमर. नाही, दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात देखील आपल्याला
हा दुसरा बिमर बघायला मिळतोय. पहिल्या षटकात समाधाननं एक बिमर टाकला आणि या षटकात नीरज टाटियाने देखील एक बिमर टाकलाय. अर्थातच येणारा बॉल फ्री हिटचा कुणाल मुथा यांच्यासाठी. मात्र फ्री हिटच्या बॉलवर देखील कुठलीही धाव नाही आहे. षटकाची समाप्ती होईल आणि पॉवर प्ले विकेट जरी नाही मिळाली तरी देखील साई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगला काढलाय, कारण 15 धावा धाव फलकावर लागले आहेत. पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्ले संपता आता 38 सर्कलच्या बाहेर पटापट 5 खेळाडू तैनात होतील. चला वेळ वाचवायचा. ओटीयू डीजे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पहिला बॉल स्वतःची नजर बसवण्यासाठी फक्त मिड विकेटच्या क्षेत्रात हलक्या हाताने ढकलून दिला. एक सिंगल घेतली जाते. कुणाल संबळे आलाय आणि कुणाल संबळेने आल्या आल्या एक विकेट खोलून दिली आहे. बघूयात कुणाल संबळेचं हे षटक किती महत्वाचं ठरेल, कारण नीरज टाटियाने एक षटक टाकलंय, समाधान मोरेने टाकलंय, कुणाल सांगळे आहे तो आता गोलंदाजी करतोय. त्याच्यानंतर शुभम चौधरी असं गोलंदाजी करण्याचं युनिट साई इंडियन्स या संघाचं आपण संबंध स्पर्धेत अनुभवलाय. तिघही चारही अगदी एमर्जिंग खेळाडू, नौखे, तरणे, तरुण गोलंदाज साई इंडियनच्या संघाकडून आहे. लॉफ्ट केलाय, ओव्हरपिच बॉल होता परंतु एलिव्हेशन नाही आहे, फक्त काउ कॉर्नरच्या क्षेत्रात ढकलून दिलाय. एकच सिंगल येईल. या तिसऱ्या बॉलवर ही दुसरी सिंगल आहे. निश्चितच या दोन सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा लागलेत बोर्डवर. कट करण्याचा प्रयत्न परंतु बीट केलाय बॅटीने. बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. स्लोवर बॉल आणि त्या स्लोवरला पिक केलाय. कव्हर्स मध्ये खेळाडू आहे, झेल सुटतोय. लेझी इथे फिल्डिंग बघायला मिळते, कारण खूप सारा वेळ होता डीप कव्हरच्या खेळाडूला यायला, खूप उशीर केला चेंडूच्या दिशेला, या कारणास्तव झेल सुटतोय. बघूयात हा झेल किती महागात पडेल, कारण किरण आहिरेने मागच्या मॅच मध्ये तडाखेबाज फलंदाजी केली होती. त्या किरण आहिरेचा इथे झेल ड्रॉप होतोय. आडवी बॅट चालवली आहे परंतु बॅटरी बॉलचा कुठलाही संपर्क नसेल. येस, षटकाची समाप्ती होईल. 3 षटक येथे संपुष्टात येतील आणि 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल संत गतीने 19 रन, 1 गडी बाद. मोसम 11. वेळ कमी आहे साई इंडियन्स, तुम्हालाच वेळ पुरणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचंय.
साई इंडियन्स. चौथं षटक प्रगतीपथावर दिसेल आणि चौथ्या षटकाची सुरुवात इथे केली जाईल शुभम चौधरी याच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकेट बॉल बाहेरच्या दिशेला टाकलाय. पंचांचा इशारा येतो इथे वाईड आणि या वाईडच्या मदतीनं धावसंख्येत आता बदल होईल. 20-20 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा हार्ड लाईनचा वापर केलाय परंतु डिक्लेअर झोनमध्ये बॉलला ढकलून दिलाय आणि 2 धावा येतील. या 2च्या मदतीने धावसंख्येत आणि धाव फलकावर वाढ होईल. 22-22 या अंकावर. उडवलाय बॉल आणि येस मिड विकेटचा क्षेत्र निवडलाय. कुणाल मुत्ता यांची शांत असलेली बॅट आता तळपते आणि धावा येत आहे त्यांच्या बॅट मधनं. 6-6-6. हेच राहू द्या मॅच चांगले. एकदा आडवी बॅट चालवली परंतु त्या आडव्याच्या प्रयत्नात बाहेर बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. सातत्याने फ्रंट फुटवर जाऊन आतमध्ये घुसून मागच्या यष्ट्या उघड्या करून खेळण्याचा प्रयत्न असतो कुणाल मुत्ता यांचा. कारण फलंदाजाला कन्फ्यूज करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून टाकली जाईल याच्यासाठीच हा मनसुबा फलंदाजाचा असतो. पुल केलाय बॉल मिड विकेटचा क्षेत्र. चेंडू चाललाय दूर दूर दूर. या षटकात 2 षटकार आलेत आणि या 2 सिक्सेस ते या मॅचला आता बळकटी दिली आहे मौसम 11 या संघासाठी. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल टॉप एज लागलाय. झेल पकडला जाईल का नाही. एफर्ट्स कमी पडतायत, प्रयत्न कमी पडतायत. झेल टिपण्यासाठी पाहिजे तितकी लवचिकता खेळाडूजवळ नव्हती. या कारणास्तव झेल तिथे ड्रॉप होतोय आणि 2 धावा देखील येत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. 36-36 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. पुन्हा एक हार्ड लाईनचा बॉल. पुन्हा एकदा इथे बीट करण्याचा प्रयत्न परंतु पंचाचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि या वाईडने 37 रन्स ऑन बोर्ड असतील धावफलकावर. 37 रन्स लागलेत. एक गडी बाद झालाय.
या षटकात अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत. शुभम चौधरी संघाचा एक स्ट्रायकर गोलंदाज आहे. 10 विकेट त्याने घेतल्यात संबंध स्पर्धेत, परंतु आता मात्र तो मार खाताना दिसतोय, कारण गोलंदाज जेव्हा जेव्हा विकेट घ्यायला जाईल तेव्हा तेव्हा मार खाईल. उडवलाय बॉल, येस मी बोललो तेच झालं. चेंडू गेलाय दूर, षटकार 6 धावा आणि या 6च्या मदतीनं या षटकाची सांगता होईल. 4 षटकांच्या समाप्ती अंती 3 षटकारांच्या मदतीनं धावसंख्येत भर झाली आता 43 धावा. OTU DJ. थ्री 43 धावा लागल्यात बोर्डवर. इथे कॅश प्राइज आलाय. कुणाल मुत्था यांच्या प्रत्येक 6ला प्रत्येक षटकाराला सन्माननीय राजू शेट यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. सांगितलं ना 43. 5वं षटक आता इथे सुरू केलं जाईल. पुन्हा एकदा कुणाल सांबळे. ओव्हर द कव्हर दर्शनीय स्ट्रोक आहे. पॉइंटच्या दिशेला फक्त चेंडूला ढकलून दिलाय. मोहसिन चेंडूच्या दिशेला धावतोय. अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग, चेंडूला सीमा पार जाण्यापासून वाचवलाय. इथे मात्र फेकी योग्य दिशेची नव्हती, या कारणास्तव 3 धावा चोरल्या आहेत आणि या 3च्या मदतीनं धाव फलकात बदल होईल. 46 रन्स ऑन बोर्ड. 6व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर तिहेरी घेतली आहे आणि या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या आता थोडीशी बळकावते, बळ मिळतोय. 46 धावा लागल्यात बोर्डवर. 6व्या षटकातील अजून 5 चेंडू यायचे बाकी आहेत. एफर्ट्स घेतले जात आहेत. बघूयात या षटकात देखील 5व्या षटकात फुलटॉस, परंतु फुलटॉसला क्लिक करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न इथे झालेला नाही आहे. या कारणास्तव फलंदाज बीट होतोय आणि अतिरिक्त धाव देखील इथे ऍड केली जाईल. वाईड येस, उडवलाय बॉल. हा अँड हँडसम षटकार आणि या षटकार नाही तर 501 रुपयाचं कॅश प्राइज ऍड झालंय राजू शेट्टी यांच्याकडून. OTU DJ. आणि या षटकाराच्या मदतीनं मोसम 11 या संघाच्या 5व्या षटकाच्या खेळातच 53 धावा बोर्डवर लागल्या. 53 रन्स ऑन बोर्ड. खोलवर टाकलेला बॉल ग्लान्स केलाय, परंतु लेग स्लिपचा खेळाडू चेंडूला वेचून फेकेल. गचा क्षेत्रक्षण, तिथे क्षेत्रक्षणात एफर्ट्स कमी पडतात, कारण यष्टीरक्षकाची बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळते की खूप ढिली पडली आहे ती बॉडी लँग्वेज. या कारणास्तव इथे बॉल कलेक्ट करणं थोडंसं त्यांना जड जात आहे. त्यांना या गोष्टींवर, बारीक बारीक गोष्टींवर त्यांना लक्ष द्यावं लागेल. हा सामना नाही तर ही ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी नाही तर चषक आहे आणि तो चषक मानाचा आहे. फ्रंट फुटवर जाऊन कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय खेळाडू आहे तिथे मोहसिन शेख. चेंडूला उचलून फेकेल. थोडंसं फंबल झालं, परंतु एकच धाव घेण्याची इथे तयारी दाखवली होती दोघे फलंदाजांनी. त्या कारणास्तव फलंदाज एका सिंगलवर समाधानी राहतील. कुणाल सांबळे याचा पुढचा बॉल असेल. कुणाल मुत्था यांच्या विरोधात के वर्सेस के, आणि के वर्सेस के च्या या लढ्यात कुणाल मुत्था सरशी ठरतायत. हा 6वा षटकार आहे त्यांच्या बॅट मधनं. काय अतिशय खेळी चालू आहे. पुन्हा एकदा 500 रुपये ऍड होतील राजू शेट कडून.
जे गाणं कोणी ऐकलं असेल ना वन साइड हिरो, तर इथे वन साइड हिरो ठरतायत कुणाल मुत्ता. एक हाती सत्ता गाजवली जाते आणि एकच नाव आहे कुणाल मुत्ता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न करतो इथे कव्हरच्या क्षेत्रात फक्त ढकलून दिलाय बॉल. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं या षटकाची समाप्ती होईल. 5वं षटक इथे संपुष्टात येईल. 5 षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या 62 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. येणारे 18 चेंडू बघूयात. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळी केली जाईल. ओटीयू डीजे. व्यावसायिक गटातले असतात व्यापारी गटातले मित्र सन्माननीय रत्नाकरजी हे देखील या स्पर्धेचे शोभा वाढवण्यासाठी ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे हजेरी लावताय. त्यांच्या देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष असं स्वागत असेल. 6व्या षटकाची आता सुरुवात होईल. आतिशी पारी चालू आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होत्या बोर्डवर, परंतु नंतरच्या 3 षटकात काय खेळी केली आहे. डाव्या बाजूला टाकलेला बॉल एक वाईड येईल आणि या वाईडच्या मदतीनं धावसंख्येचा बदल होईल 63 या अंकावर. नंतरच्या 18 बॉलवर जवळजवळ 47-48 रन त्यांनी घेतलेत. फंबल झालंय थोडस, परंतु आकाश माघारून येऊन ते त्या फंबलला कव्हर करतोय आणि किरण अहिर आहे धावबाद होतोय, रन आउट होतोय. आणि येस, या षटकाराने कुणाल मुत्ता यांनी मेगा फायनल मध्ये अर्धशतक झळकावलंय. बॅट वरती करून ते अर्धशतक साजरा करायचंय. काय बॅटिंग चालू आहे. खोलवर टाकलेला बॉल, परफेक्ट बुंद्यात टाकलेला बॉल, परंतु इथे रिस्क घेतली गेली आणि ती रिस्क चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने पूर्ण केली जाते. पुल केलाय बॉल, फटका फसलाय. मुस्तफा बाबजी डाऊन टू द बॉल.
रोशन निर्णय घ्यायचा आहे. रोशन आपला क्रिकेटिंग सेन्स वापरून, काय अडचण नाही. येस, आउट आहे. आउट आहे. अटेम्प्ट झालाय. सहकार्य करा. अटेम्प्ट झालाय. आउट आहे. आउट आहे. आउट आहे. आउट आहे. ऍज पर क्रिकेटिंग रूल्स आउट आहे. येस, अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. याच्यासाठी क्षेत्ररक्षकांनी फिल्डिंग करत असताना, गोलंदाज असो क्षेत्ररक्षण करणारा पूर्ण युनिट फिल्डिंग करत असताना तुमचं जर का बाहेर लक्ष असेल तर निश्चितच तुम्ही डिस्टर्ब व्हाल. म्हणून स्वतःच्या मनावरचा ताबा, स्वतःच्या शरीरावरचा ताबा तुम्हाला ठेवणं फार गरजेचं असतं. आल्या आल्या लॉफ्ट करायचा होता, परंतु निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. एकटे कुणाला मुत्ता यांच्या बॅटमध्ये ज्या धावा आल्यात ना त्या दर्जेदार आहेत आणि आतापर्यंत त्यांनी एकट्याने 55 धावा तोडून काढल्यात. 24 चेंडूंमध्ये 55 धावा, अतिशय खेळी, दर्जेदार खेळी. कारण सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये फक्त 15 धावा होत्या. पॉवर प्ले दर्जेदार टाकला होता साई इंडियन्सने, परंतु गोलंदाज सातत्याने विकेट्स घ्यायला गेले आणि त्या विकेट्समुळे इथे मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्र बबन आहिरे हे देखील या पार्टीला जॉईन करतायत आणि चेंडूला फेकून देत आहेत लॉंग ऑनच्या मस्तकावरून. सीमा पार 6 धावा. इथे समाप्ती होईल आणि 6 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या 77, 77 रन. ओटीयू डीजे. इथे कॅश प्राइज आलाय, परंतु बबन आहिरे बॅटिंगला आल्यावरच मी ते कॅश प्राइज सांगेल. थोडीशी इंजुरी इथे आपण बघतोय, परंतु त्या इंजुरीला झुगारून इथं पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात. मुस्तफा त्या चेंडूला उचलून फेकेल, एक सिंगल येईल आणि आता बबन आहिरे यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. सन्माननीय राजू सेठ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे.
ऐसा टोलवायचा होता परंतु बॅटच्या बाहेरचा स्पर्श घेतला जातो. आउटसाइड इच स्लिप दबाचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकेल तो एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता वाढेल 79-79 या आकड्यावर. 7वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. 7व्या षटकाचे 3 बॉल संपन्न झालेत. अजून 3 बॉल यायचे बाकी आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट जोरदार चालवली जाते आणि बॅटरी बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. बॅनर पेस्टिंग करणारा कोणी मित्र आहे तर त्याने इकडे व्यासपीठाकडे यायचे सूचना आहे. बॅनर पेस्टिंग करणारा कोण मित्र आहे? फुलर लेंथ वरचा बॉल नीरज टाटिया कमबॅक करतोय आणि कमबॅक करून देतोय. ही चूक इंडियन्स या संघाने केली होती कारण नीरज टाटियाने चांगलं षटक टाकून दिलं होतं आणि मुद्दामून त्याचं षटक थांबवलं होतं. तेच षटक जर का पुनरुपी अगेन नेक्स्ट स्पेल मध्ये केलं असतं तर या धावा इतक्या पाहायला मिळाल्या नसत्या. उडवलाय बॉल उंच आहे आणि येस लांब देखील ओटीओ जाऊन पोहोचली आहे. तर मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि या शेवटच्या 6 चेंडूंना कशा पद्धतीने अंजाम दिला जाईल ते बघण्यासारखं असेल. बघूयात शेवटचे 6 चेंडू आपल्या समोर भेटीला येतील आणि शेवटचे 6 चेंडू टाकायला आलाय गोलंदाज शुभम चौधरी. खोलवर टाकलेला बॉल शुभम चौधरी येस इनसाइड एज बबन आहिरे यांची खिलाडू वृत्ती बघायला मिळते आपल्याला. पंचांनी आउट दिलेलं नसताना देखील स्वतःला माहित होतं आणि क्रिकेटला मानणारे क्रिकेटला पुजणारा या खेळाडूची खेळाडू वृत्ती आपल्याला बघायला मिळते. स्वतः निघून आलेत. एकदा बबन आहिरे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पारितोषिक पुकारल्यानंतर कुणाल मुत्ता यांनी 4 षटकार मारले. त्यांनी त्या 4 षटकारांना राजू शेठ यांच्या वतीनं 2001 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. तर आता पहिल्याच बॉलवर शुभम चौधरीच्या या पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. शेवटचे 5 बॉल आणि या शेवटच्या 5 बॉलला अंजाम देण्यासाठी हर्षल पवार उडवण्याचा प्रयत्न हार्डलाईनचा वापर केला आणि नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद होईल. कारण खूप जास्तीच्या इथे धावा ज्यांनी बनवल्या आहेत निश्चितच मॅन इन फॉर्म कुणाल मुत्ता त्यांच्याजवळ स्ट्राईक ठेवायची आहे. या कारणास्तव त्यांनी स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस करायला लावलं आणि स्वतःजवळ स्ट्राईक घेतली आहे. निर्धारित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि निर्धारित 4 चेंडूंमध्ये बघूयात कशा पद्धतीचा खेळ केला जातो. ते काय झालं?
जितू सर. लॉब करण्याचा प्रयत्न, बाटची आटली परंतु शरीराचा वेध घेत चेंडू स्थिरावतोय. 3 चेंडू टाकले शुभमने आणि 3 बॉलवर एकही धाव दिलेली नाहीये. निश्चितच बहुमूल्य अशी खेळी आपल्याला बघायला मिळते. बीमर टाकलाय आणि येस, हा बीमर चांगल्या गोलंदाजीला खराब करतोय. ते म्हणतो ना आपण, एखाद्या देखण्या स्त्रीचं चित्र कागदावर काढलेलं असेल तर लहानग्या मुलानं कलरचा डब्बा उचलावा आणि त्या कागदावर फेकावा. ते चित्र आपल्याला बघायला मिळतंय. 4 चेंडू खूप चांगले टाकले होते शुभमने, परंतु इथे पुढचा चेंडू अटेम्प्ट करत असताना मात्र बीमर टाकला गेलाय. बीमर आहे की वाईड आहे? वाईड आहे. येस. येस 90 रन्स ऑन बोर्ड. 90 धावा धाव फलकावर लागलेत. किती 4 बॉल झाले का 3? अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर मात्र शॉर्ट पिच बॉल होता, परंतु शॉर्ट पिच बॉल पाहिजे तितकं बळ लागत नाहीये, पाहिजे तितका फोर्स लागत नाहीये. या कारणास्तव येस येस, क्रॉस झालेत की नाही झालेत ते चेक केलं जाईल. कुणाल भाऊ आउट आहेत कारण क्रॉस झालेले नव्हते. येस, पंचांचा निर्णय आलाय. कुणाल मुत्ता बाद होतील. किती रन केले त्यांनी? फलंदाजी करून आपल्या संघाच्या डगआउट कडे पोहोचताय. शेवटचे 2 बॉल बघूया, त्या शेवटच्या 2 बॉलवर काय होतं ते. हाफ ट्रॅकर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडला जाईल आणि इथे नॉन स्ट्रायकर एंडला खूप सारा वेळ. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. धावा लागल्या आहेत बोर्डवर. 91, 91 रन. शेवटचा बॉल असेल मेगा फायनलच्या पहिल्या खेळीचा, पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. आणि लवकरच मैदानाच्या दाखल व्हायचे. कुणाल भाऊ संघाला तयार ठेवायचे प्लीज. फुलर लेंथ वरचा बॉल, सर पायांचा वेध घेतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, मात्र एकच धाव आणि एका धावेवरच इथे समाधानी राहावं लागेल. 92 धावा लागल्यात बोर्डवर. 92 रन्स ऑन बोर्ड. 93 धावांचं आव्हान असेल. बघूयात या मेगा फायनल मध्ये 93 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील आणि कशा पद्धतीने थांबवल्या जातील. चला लवकर तयार राहायचंय. मोसम 11 बॅड लाईट होईल कारण सावली पडून गेली अर्ध्याच्या वर मैदानाच्या भागात, त्याच्यामुळे सहकार्य करायचंय.
ट्रॉफीच्या पुढे चला. येस, इथे कॅश प्राइज दिलं जात आहे कुणाल मुत्ता यांना, राजू शेठ यांच्या वतीनं षटकाराला, आणि त्या षटकारांना इथे रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जात आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं, 1 रनचा थोडा फॉल्ट, कारण कुणाल मुत्ता हे डबलला आउट झाले होते. हा, इथे स्कोरर कडून एक छोटी चूक झाली होती. 93 धावा आहेत धाव बोर्डवर, तर तुम्हाला जिंकण्यासाठी 94ची आवश्यकता. बघूयात या 94 धाव बनवण्यासाठी देवा आणि आकाशची जोडी कोणत्या माइंडसेटने आणि कोणत्या आत्मविश्वासाने मैदानात उतरतात. कारण देवाने मागच्या मॅच मध्ये अतिशय पारीचा स्टार्ट दिला होता, तो स्टार्ट इथे पुन्हा एकदा बघायला मिळतो की मनात भीती घेऊन खेळलं जातं. बघूयात काय होतं ते. स्लोवर बॉल, फटका बसलाय. येस, गोल्डन डकचा शिकार देवा तंबूचा आसरा घेत आपल्या डगआउट कडे पाचारण करेल. ओटीयू डीजे ला हाताळण्यासाठी, सांभाळण्यासाठी. बघूयात सुबोधला या संबंध स्पर्धेत पाहिजे तितकी संधी, पाहिजे तितका चान्स मिळालेला नाहीये, परंतु मेगा फायनल मध्ये त्याला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं सुबोधच्या बॅट मधून केलं जाईल का? क्रिकेटचा अनुभव त्याच्या जवळ आहे, त्या अनुभवाचा विडा उचलला जाईल का? त्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल का? सुबोधसाठी हा पहिला बॉल असेल. फुलर लेंथ वरचा बॉल अलंग द कार्पेट कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय, मात्र डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल.
खोदून काढलाय बॉल. इथे संधी होती. एक पाऊल पुढे जाऊन जर का अटेम्प्ट केला असता तर निश्चितच झेल टिपता आला असता. आणि ते यस रन आउट होतोय सुबोध. पहिल्या षटकात दुसरा धक्का लागतोय साई इंडियन्स या संघाला आणि मोसम 11 या संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर हर्षोल्लास आहे. ओटीयू विजय. त्या फिल्डिंग साठी लाईव्ह मॅच मध्ये कुणाल मुत्ता यांच्याकडून गोपालला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. थँक्यू. इकडे फिल्डिंगला आलेत की एक 500 रुपये घेऊन जायचे माझ्याकडून. प्रेशर 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 कुकरच्या शिट्ट्या वाजायला लागल्यात आता. कारण मेगा फायनलची मॅच आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये 90 पार असलेला हा स्कोर कसा चेस केला जाईल त्याच्यासाठी तुमचा माइंडसेट, तुमची मानसिकता, तुमची बुद्धी, तुमचा मेंदू तुम्हाला काय सांगतोय ते बघण्यासारखं असेल. फ्रंट फुटवर जाऊन आडवी बॅट चालवली आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात अलंग द कार्पेट घेऊन काढलाय. मात्र एक धाव. हवेचा ओघ जर का आपण बघितला तर हवा मात्र राईट हँड बॅटर साठी पूरक आहे. हवा मात्र राईट हँड बॅट्समन साठी पोषक आहे. या कारणास्तव आज दीपक बिरारी सर राईट हँड बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहे. आडवी बॅट चालवायची होती. इथे रनआउटची संधी, परंतु एक्स्ट्रा एफर्ट्स मुळे ती संधी हुकली जाते. हातात जरी दिला असता तरी सुद्धा खेळाडू रनआउट झाला असता. फंबल होत आहे, मिसकम्युनिकेशन होत आहेत. फक्त एक रिंग देऊन फोन कॉल कट केले जात आहेत. या कारणास्तव सारा गोंधळ खेळपट्टीवर होतोय. फुल टॉस आणि फुल टॉसला फेकून दिलंय आकाशनं. या रन चेसला एक आशा पल्लवित केली या षटकाराने. पहिल्या या षटकाराने केली आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत आता भर होईल. 9 रन 2 गडी बाद. साई इंडियन्स ओटीयू विजय. निश्चितच बबन अहिर आहे याच्या जागेवर फिल्डर चेंज केलाय. उलट्या बॅटने खेळून काढलाय परंतु फटका बसलाय. तिसऱ्या विकेटचं पतन. एपीआय दीपक बिरारी सर बॅक टू द पवेलियन. ओटीयू विजय.
दोघांचं कॅचला आहे ना कॅश प्राइस सचिन भाऊ आणि राजू भाऊ. सचिन भाऊ आणि राजू भाऊ. सचिन भाऊ आणि राजू भाऊ कॅच घेणाऱ्याला आहे ना. येस, ज्याने कॅच घेतली धीरजने त्या धीरजला सचिन भाऊ मुत्ता यांच्याकडून 500 रुपये तर राजूभाऊ शेठ यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइस दिले जाणार आहे. येस, आणि शुभम चौधरी हा खेळपट्टीवर येतोय खेळण्यासाठी. साई इंडियन्स या संघाचा मॅच्युअर बॅट्समन. बघूयात या मॅच्युरिटीचं इथं चित्र बघायला मिळतं का आणि या रनचेसचा भागीदार होतो का शुभम. याच्यासाठी कॅश प्राइज आलाय राहुल महालेकडून. जर का 50 मारली आणि या मॅचला विनिंग नॉक दिला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून काढलाय, फक्त दिशा दाखवली. डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा येतील. तेज तर्रार डिलिव्हरी, गुड लेंथ वर टाकलेला बॉल शुभमची बॅट वरतीच राहते आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात थांबवतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. टाइमपास करू नका दोघेही बॅटर्स, विनंती आहे, कारण बॅड लाईट होईल आणि तुम्हालाच बॅटिंग करायला प्रॉब्लेम येईल. आडवी बॅट चालवली जाते. कन्फ्युज केलं गेलं होतं. पहिलं बॅक फुटला, बेंड केलं गेलं, गुडघा टेकला गेला, तदनंतर उभं राहिलं गेलं आणि बॅटचा फ्लो तगडा चालवला गेला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. वेट करून मारलाय फाईन लेगच्या क्षेत्रात, सीमा पार चौकार, 4 धावा येतील. लॉंग ऑनला अजून एक क्षेत्ररक्षक नाहीये. आहेत कुणाल मुत्ता आहेत, गाडीवर बसलेत, आराम करतायत. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, अगदी स्ट्रेट आणि समोरच्या क्षेत्रात उभे आहेत. एक डीप कव्हर्स आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. आडवी बॅट चालवली आहे, परंतु बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. सातत्याने आकाशकडून तोच प्रयत्न केला जातोय. आज दिवसभरातून आपण बघतोय आकाशच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत, कारण आकाश स्ट्रगल करतोय प्रत्येक बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रात मारण्याचा. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल इथे प्ले अँड मिस, निर्धाव असेल, डॉट असेल. शॉर्ट पिच बॉल, परंतु यालाही एलिव्हेशन नाहीये, फक्त खाली दाबलं गेलंय मिड विकेटच्या क्षेत्रात. गोपाल येतोय, चेंडूला उचलून फेकेल तो एक सिंगल आणि या सिंगलच्या पद्धतीने 20-20 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. तसं बघायला गेलं तर या कंडिशनला या पोझिशनला मोसम इलेव्हन या संघाच्या 15 धावा होत्या,
परंतु या पोझिशनला साई इंडियन्स या संघाच्या 20 धावा आहेत, परंतु विकेट जास्तीच्या गेलेत. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी, मात्र झेल सुटतोय. गोपाल यांच्या हातातून हा साधा सरळ सोपा झेल ड्रॉप होतोय. आतमध्ये घुसून फटका सजवायचा होता, बनवायचा होता, परंतु बाट आणि बॉलचा पुन्हा एकदा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, पुन्हा एकदा बाहेरी बॉलचा काही संपर्क नाही. तिसरं षटक संपुष्टात येईल आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 रन. 3 गडी बाद टीम साई इंडियन. चला लवकर, वेळ कमी आहे. वेळेचा आपल्याला गांभीर्य ठेवावं लागेल मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. 22. कट करण्याचा प्रयत्न, हार्ड लाईनवर टाकलेला बॉल, परंतु बीट करतोय. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. 23 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. साधा सरळ सोपा झेल. आकाशच्या खेळीचा इथे अंत होतोय. सेलिब्रेशन ऑन आहे. अजून एक आशा इथे मावळ दिला जाते. आकाश बॅक टू द पवेलियन. मुस्तफा बाबजी आलाय फलंदाजीसाठी. बघूयात मुस्तफा बाबजी याच्या बॅट मधून धावा किती येतात आणि कशा येतात ते. डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॅटची आतली कडा. बॉल वेचून फेकला जाईल, तो परत इथे दुहेरी घेतली गेली आहे आणि या दुहेरीवरच समाधानी राहावं लागेल. लॉफ्ट केलाय बॉल आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग गोपालने
आपल्या पायांच्या मदतीनं चेंडूला बाउंड्री लाईनच्या पार जाण्यापासून वाचवलंय. मुस्तफा बाबजी याच्याकडून आस लावली जाते, अपेक्षा लावली जाते, कारण मुस्तफा बाबजी याच्याजवळ तेवढी स्किल आहे, कौशल्य आहे. बघूया 8वी बॅट चालवली गेली आहे, परंतु पाठरी बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, एक डॉट बॉल इथे प्रेशर क्रिएट करेल साइडियन्स या संघाच्या फलंदाजांवर. कारण फटके जर येत नसतील तर ते फटके बनवावे लागतात. फलंदाजांना स्वतःहून गोलंदाजाला कन्फ्युज करावं लागतं, कारण आयती आणि रेडी बॉल इथे मिळणार नाही. कारण मेगा फायनलचा मॅच आहे, मेगा फायनलचा सामना आहे, आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मात्र मोसम 11चे गोलंदाज एकही चूक करणार नाहीये. कारण मोसम 11च्या गोलंदाजी युनिटमध्ये चारही गोलंदाज हे अनुभवी आहेत, सिनियर आहेत. मग ते जितू सर असो किंवा हर्षल पवार असो, कुणाल मुत्ता असो, किंवा मग गोलंदाजी करत असलेले सोमेश नंदन असो. पुन्हा एकदा फक्त बॅट चालवली जाते, मात्र चेंडू हा अतिरिक्त बाहेरून ट्रॅव्हल करेल. या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करतील ॲज अ वाईट बॉल. बॉल येण्याआधी बॅट चालवली जाते, कारण ताकदीचा प्रहार केला जातोय. माहिती आहे धावा 6च मिळणार आहे, 8 किंवा 10 मिळणार नाहीये, परंतु त्यापेक्षाही जास्तीची ताकद इथे लावली जाते. फुलर लेंथवरचा बॉल बीट करतोय. यस, षटकाची समाप्ती होईल इथे. मात्र 4 षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 30, आणि आता येणारे 24 बॉल, आणि 24 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 64. 24 बॉल 64 ची आवश्यकता. त्याचं 24 बॉल आहेत, 24 बॉल मध्ये 10 षटकार मारायचे आहेत, परंतु 24 बॉल मध्ये 10 षटकार मारण्यासाठी तुमच्याजवळ तेवढा मोठा जिगरा हवा, तेवढं मोठं काळीज हवं. टॉप एज लागतोय, यष्टीरक्षकाजवळ बॉल सामावेल, मोठा फटका खेळण्याच्या नादात इथे फलंदाज बाद होतोय. शुभम चौधरी बॅक टू द पब्लिक. बॅटर लवकर यायचे. चला कुणाल भाऊ लवकर हर्डल मोकळा करा. कुणाल भाऊ मुता लवकर हर्डल मोकळा करा. समाधान मोरे नौका फलंदाज आला या रनचेसला हाताळण्यासाठी. निश्चितच ट्रेकर्स क्रिकेट क्लब नागपूरचे खेळाडू, आपण इतर नौके आलेले खेळाडू जरी किती बघितले तरी नेहमी आपल्याला 4 नावं घ्यावीशी वाटतात. आरिफ खान, कुणाल मुत्ता, कुणाल आहिरे आणि सतीश कापडनीस हे 4 सिनियर खेळाडू 40+ आहेत. 40 वयाची उंबरठी ओलांडल्यानंतर सुद्धा तरुणांना लाजवेल असा खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यानं नागपूर नगरीला प्रतिनिधित्व करत असताना निघत असतो. निश्चितच नागपूर टेनिस क्रिकेटला मोठं करण्यासाठी या 4ही खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. चला लवकर बॅड लाईट होईल, कारण प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं अजून आपलं. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, झेल पकडला जाईल का? कॅच. जर का ही कॅच पकडली असती तर एक हाती सत्ता गाजवली असती ते मोसम 11 या संघानं. ही कॅच नाही तर मेगा फायनल होती, परंतु ठीक आहे, अजूनही ही मॅच खूप दूर अंतरावर आहे. समाधान मोरे याच्याजवळ सुद्धा संधी आहे, प्रत्येकाजवळ संधी आहे आज हिरो बनण्याची. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही नागपूर नगरीची मानाची स्पर्धा आविष्कार भूभूषण चषक आपण अनुभवतोय. ओव्हरपिच बॉल अंजाम दिलाय, कव्हरच्या क्षेत्रात
बॉल ड्राईव्ह केलाय परंतु तिथे अडथळा निर्माण झालाय. लॉंग द कार्पेटच्या चेंडूला ढकलून दिलाय. 4 धावेंसाठी 4 धावा येतील आणि या 4च्या मदतीनं धावसंख्येत भर होईल 36-36 या अंकावर. कुणाल भाऊ काही लिहिलंय का? उडवण्याचा प्रयत्न इनसाइड एज. येस, फलंदाज बाद समाधान मोरे बॅक टू द पवेलियन. चांबळे लवकर यायचं, पळत यायचं लवकर प्लीज, सहकार्य करा. बॅड लाईट होईल कारण पुढे प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे. सर्व मॅन ऑफ द मॅचेस द्यायचे आहेत आपल्याला. जवळजवळ 20 मॅन ऑफ द मॅचेस आपल्याला वाटायचे आहेत. तदनंतर प्रत्येक संघ मालकाचा इथे शुभ सन्मान आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्सर, बेस्ट बॉलर, खूप सारे चषक आणि या दर्जेदार चषक इथे ट्रेकर्स क्रिकेट क्लबने आणलेत. ते चषक आपल्याला वितरित करायचे आहेत. आडवी बॅट चालवली आहे पुन्हा एकदा. फक्त आणि फक्त फ्लो षटकाची समाप्ती होईल. 5 षटक इथे समाप्तीवर आहेत आणि 5 षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या 36 या अंकावर. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता आवश्यकता आहे धावांची 58. 18 बॉल 58 ची आवश्यकता. बघूयात काय होतं ते. हॅलो हॅलो 18 बॉल 58 रन. कुणाल भाऊ बॉलिंगला आले. आता मुस्तफा बापजी बॅटिंगला आले. बघू चुरशीचा सामना. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल चौकार. सतरा बॉल 54. फायनल सारखीच होणार. दोघी संघ तुल्यबळ. एकाकडे अनुभव, सोळा बॉल 53 रन लागतायत. साई 11. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमची कुळदेवी श्रीदेवी तिचं नाव घ्यावं. चांगला बॉल, वाईड बॉल. ओके 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 ओके. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. बॉल आहे.
आणि मारलेला चेंडू आणि चांगला ट्राय, कॅच पुढे होता आणि 3 रन पळाले, 3 रन. चौदा बॉल 50 रन लागत आहेत साई 11 साठी. चांगला एफर्ट देत आहेत सोमेश नंदन आपल्या टीम साठी. प्रत्येकाला वाटतं फायनल जिंकावं आणि हा परत एकदा चान्स आणि काय, अरे काय वॉट, चांगला ट्राय, चांगला ट्राय. खूप जीवदान भेटतायत मुस्तफा बाबजीला. थोडा शांततेत गेम चालवावा. शॉर्ट रन आहे नाही ना, रन रन आहे ना. ओके ओके ओके, 2 रन. फायनल फायनल सारखीच होणार. साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया 435 रन केले होते ऑस्ट्रेलियाने. 99% लोकांना वाटत होतं ऑस्ट्रेलिया जिंकणार. काय बॅटिंग केली हर्षल गिब्स, मार्क बाउचर. आजही तुम्ही हायलाइट बघायचं. चांगला डिफेन्स. सिंगल साठी स्ट्राईक आपल्याकडे असावी, त्यामुळे ओव्हर समाप्त. पहिला बॉल आणि पहिला बॉल चौकार. मिस फिल्डिंग. अटीतटीच्या मॅचमध्ये चांगली फिल्डिंग करावी लागेल. तर चांगली फिल्डिंग. तुम्हाला जर फायनल जिंकावी लागेल तर फिल्डिंग तुम्हाला टाईट करावी लागेल. आपलं पूर्णपणे संघासाठी देणं खूप महत्वाचं आहे. पहिल्याच बॉलला चौकार. चांगला बॉल, चांगला बॉल. यॉर्क लाईनचा बॉल. सोमेश नंदन एक अनुभव खेळाडू आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता. जवळजवळ ही मॅच आता खल्लास होण्याच्या मार्गावर आहे. 10 बॉल आणि 43. बघूयात काहीतरी चमत्कार होईल का, काहीतरी जादू होईल का. कारण 10 बॉल मध्ये 43 अर्थातच 10 बॉल मध्ये 7 षटकार मारावे लागतील. 2 काढले, 2. एक चौका आणि एक डॉटच आहे ना. 43 ची आवश्यकता आहे ना. 43 चीच आवश्यकता आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 47 होते, बरोबर आहे. चला 10 बॉल आणि 43 ची आवश्यकता. मुस्तफा बाबजी याच्याजवळ लायसन आहे. खोदून काढावा लागतोय डाऊन द ग्राउंड क्षेत्र, परंतु कुणाल मुत्ताडी ते हर्षल पवार त्यांच्या गॅप मधून बॉल ट्रॅव्हल करेल. आता मात्र 39 ची आवश्यकता. 9 बॉल आणि 39 रन. मुस्तफा बाबजी अगदी 12 घाटाचं पाणी पिलेला हा खेळाडू आहे. याच्याजवळ तितका अनुभव आहे. बघूयात येणाऱ्या 9 बॉल मध्ये 39 धावा होतील का. उडवण्याचा प्रयत्न, कट लागतोय.
टिपलाय आरिफ खान यष्टिरक्षणात दर्जेदार काम करताय आणि नुसता मुस्तफाचा कॅच नाही तर हा मेगा फायनलचा कॅच आणि मेगा फायनलची ट्रॉफी आपल्या हातात घेतली आहे. याच्यानंतर कुठलाही टाइमपास होणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. जेवढा सूर्यप्रकाश आहे तेवढ्या सूर्यप्रकाशात आपल्याला ट्रॉफी वितरित करायची आहेत, कारण अंधार पडला तर युट्यूब लाईव्ह मध्ये आपलं ट्रॉफी वितरणाचं काम थांबून जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. लगेचच सर्वांनी इकडे यायचंय पटापट पटापट. हा केलाय, चेंज केलाय. चला रिव्हर्स नीरज टाटियानं रिव्हर्स मारलाय परंतु तो रिव्हर्स सुद्धा कॅच केला जातोय आणि नीरजला माघारी पाठवलं जातंय. चला नवीन फलंदाज लवकर या पळत. कमी आहे, वेळ कमी आहे, लवकर यायचं आहे प्लीज. शेवटचा बॉल असेल या षटकातील मला वाटतं. येस, शेवटचा बॉल आहे. प्रशांत सोनवणे नवीन फलंदाज आपल्याला दिसतील फलंदाजी बारकवर. उडवण्याचा प्रयत्न परंतु प्लेयर मिस, निर्धाव चेंडू. या चला लवकर शेवटचे 6 चेंडू टाकायला. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये 39 ची आवश्यकता. 6 बॉल 39 रन. लवकरात लवकर अटेम्प्ट करायचंय. टाकता नाही येणार कारण इन मध्ये नाही आहेत. येस, 6 बॉल आणि 39 रन. ते 6 बॉल टाकायला आलेत कुणाल मुत्ता. चला लवकर, वेळ कमी आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये फक्त खेळून काढलाय. डॉट बॉल असेल. 5 बॉल 39 ची आवश्यकता आहे. पुल केलाय बॉल, क्षेत्ररक्षक का पोहोचेल नाही. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. काय म्हणता राजू भाऊ? राजू भाऊ काय म्हणता? येस, कुणाल सांबळे यांच्यासाठी एक वेगळं पारितोषिक आलंय. कुणाल सांबळे याने जर का विकेट दिली नाही तर 201 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाणार आहे राजू शेठ यांच्याकडून. आणि जर विकेट दिली म्हणजे कुणाल मुत्ता यांनी विकेट घेतली कुणाल सांबळेची तर कुणाल सांबळेलाच 501 रुपये दिले जाणार आहेत. बॅटची कडा इनसाइड एज, फाईन लेगच्या क्षेत्रात 4 धावा. चौकार जातोय बॉल. चला सर्वांनी इकडे येऊन जायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्वांनी इकडे येऊन जायचंय. आलेल्या मान्यवरांना सुद्धा विनंती आहे, खुर्च्या घेऊन इकडे येऊन जायचंय सर्वांनी. चला मान्यवरांना देखील विनंती आहे, बसलेल्या बाहेरच्या सर्वांच्या जवळच्या मान्यवरांना विनंती आहे, सर्वांनी इकडे येऊन जायचंय. कुठलाही वेळ वाया न घालता लगेचच प्राइस सेरेमनी केली जाईल. सुनील, राहुल प्रयत्न करा की त्या खुर्च्या इकडे आणण्याचा. चला त्या खुर्च्या इकडे द्यायच्या सर्वांनी. द्या लवकर खुर्च्या इकडे द्या. बस जॉन्टी दादा मदत करा, खुर्च्या इकडे द्या. उडवलाय बॉल, उंच आहे. विकेट घेतली जाईल. येस, विकेट घेतली गेली आहे आणि कुणाल मुत्ता यांच्याकडूनच 501 रुपये कुणाल सांबळेला दिले जातील. कुणाल मुत्ता यांच्याकडूनच कुणाल सांबळेला 500 रुपये दिले जातील. चला चला लवकर इकडे खुर्च्या आणायचंय. चला मान्यवरांना विनंती आहे, राजू भाऊ, राजू शेठ आणि तिथे बसलेले सर्व मान्यवर. चला डॉक्टर साहेब, तिथे कोण जे जे मान्यवर असतील ना त्यांना सर्वांना इकडे, नाही तिथे जे मान्यवर आहेत ना त्यांना सर्वांना इकडे घेऊन या. डॉक्टर साहेब,
डॉक्टर साहेब तिथे जे जेवढे मान्यवर बसलेत ना त्यांना सर्वांना इकडे घेऊन या. वेळ कमी आहे कारण बॅड लाईट पडलं तर प्राइस सेरेमनी होणार नाही. खुर्च्या घेऊन इकडे येऊन जायचंय सर्वांनी. त्यांना सांगा सर्वांना, बोलवा इकडे सर्वांना. वाडिश यॉर्कर, वडिश लाईन मध्ये टाकलेला हा बॉल वाईड. बॉल येस, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात टाकलेला बॉल पुन्हा एकदा वाईट टाकला जातोय. वेळ वाया जातोय. चला साई इंडियन्सच्या खेळाडूंना देखील विनंती आहे सर्वांनी इकडे येऊन जायचंय. त्याच्यानंतर एनजीटी वॉरियरचे खेळाडू, तदनंतर मला वाटतं गोधर्म वॉरियरचे खेळाडू, सर्वांनी इकडे यायचंय. चेडूला टोलवलंय. चेडू 5 लेगच्या क्षेत्रात ट्रॅव्हल करेल, थांबणार नाहीये कारण चेडू सीमा पार गेलाय 4 धाब्यांसाठी. पुढे ठीक आहे, क्रॉस करतोय का आपण? ठीक आहे, चलो कॅमेरामॅन कॅमेरा घेऊन यायचंय इकडे, खाली घेऊन यायचंय कॅमेरामॅन. चला लवकर कॅमेरामॅन, कॅमेरा घेऊन यायचा इकडे. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात टाकलेला बॉल टाइमपास केला जातोय कारण 1 विकेट घ्यायची आहे. 1 विकेट घेण्यासाठीची ही जद्दजहद आहे बेस्ट बॉलर साठी. एस डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून काढलाय बॉल. षटकाची समाप्ती आणि येस, ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भुसेच्या